मी अजून तांबोळी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश संघटक सचिव। गेली 1 ते दीड वर्ष झाला हा रस्ता मंजूर झालेला असून वारंवार दीड वर्षापासून या याचं काम चालू केलं होतं। तर त्या कामामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ते काम थांबवलं। त्याच्यानंतर म्हटले पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात दादांची गाठ घेतली। दादांनी त्यांना स्पष्ट आदेश दिले होते की तुम्ही लवकरात लवकर हे काम संपवून टाका, कारण की स्वतः दादांनी ह्या रस्त्याची व्हिजिट केली होती मुर्टीला, ज्यावेळेस दादा कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळेस। त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरांना कॉल केला तर कॉन्ट्रॅक्टर बोलतात 2 दिवसामध्ये काम चालू करतो। प्रशासनाला PWDकडे गेले तर ते म्हणतात 2 दिवसामध्ये काम चालू करतो। हे सगळा कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाचा संगनमताने हा सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे। त्याच्यामध्ये काल रात्री 20-22 वर्षाचा मुलगा आमच्या गावातला गाडेकरांचा, त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। असेच असंख्य ॲक्सिडेंट झालेले आहेत गावामध्ये। काही लोक 1-1, 2-2 महिने ॲडमिट होते, काही लोक म्हणजे मरता मरता वाचलेत अक्षरशः लोक। अशी सगळी परिस्थिती असताना ह्या तालुक्याचे आमदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यांनी भरभरून निधी दिलेला असतानाही प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर दोन्ही मिळून ह्या गावाची दुरावस्था झालेली असून बी लक्ष देत नाही। तरी ह्या माध्यमातून आम्ही आज प्रशासनाला सगळ्यांना एक आव्हान केलेलं आहे, अल्टिमेटम दिलेला आहे की जर तुम्ही रविवारपर्यंत जर हे काम करून चालू केलं नाही तर आम्ही रविवारी सकाळी ठीक 11 वाजता या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे। आणि जोपर्यंत हा रस्त्याचं काम चालू होत नाही तोपर्यंत आसपासच्या गावामधील आणि चोपडजमधील एकही व्यक्ती इथून हलणार नाही, असे आम्ही स्पष्ट त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे।